आजपासून तंबाखू खाणं आपण बंद करूयात आणि मेरा मुल्क मेरा देश मेरा बरोबर आहे का? काय नाही वाजू डॉक्टर काय बोलणार याच्याविषयी? हां बरोबर आहे, बरोबर आहे, पण त्या बाबांचा पाठवा आहे त्यांना द्या. असू दे ना, मला माझी इच्छा आहे, बाबा वाचले पाहिजे, जास्त दिवस जगले पाहिजे, म्हणून माझे पण बाबाच आहेत. असे बाबा झाले पाहिजे ना, डायरेक्ट हिमालयात गेले पाहिजे. डॉक्टर काय सांगाल या विषयावरती? आपण उभं राहते इथे, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, तिकडे ए शूट गेलं यांचं. खरं पाहिलं तर हे जे आहे व्यसन करणारे व्यक्ती हेच नाही, तंबाखू तर हेच आहे, पण बरेच जण असे आहेत की आता याच्यासुद्धा आहारी गेले, ड्रिंक वगैरे भरपूर सारं प्रमाण आहे. हे जे तंबाखू खाणारे हे जे आहेत ना, ही जरा जुनी पिढी आहे. आणि आत्ताची नवीन पिढी जर घेतली तर नवीन पिढीमध्ये म्हटलं तर आपल्याला दारूचं व्यसन हे खूप जास्त प्रमाणात लागलेलं आहे. किती जरी नाही म्हटलं तरी पण आहे ना, प्रत्येकजण ट्रेसमध्ये आहे आजच्या लाईफमध्ये, कोणीही असू दे, म्हणजे बिझनेस रिलेटेड असेल, फॅमिली रिलेटेड असेल. हे जेंट्स लोकांचं काय होतं, हे जे आहे ते वर्किंग म्हणजे बाहेर जात असतात किंवा काय त्यांचं कंटिन्यू चालूच राहतं हे करून. आणि मग काय होतं, घरी करून फोन आला किंवा काही आलं तर नाही मला असं झालं, मला तसं झालं, हे झालं, येतानी हेच घेऊन या, येतानी तेच घेऊन या, असं काही ना काही कंटिन्यू चालू राहतं. हे काय म्हणते, मी कामाला आलो हिचं काय लागलंय मध्येच, मला हे आणायचंय, मला मध्ये हेच सांगितलंय, तिला तेच सांगितलंय, काय हे करून, म्हणजे खूप सारे. मला हे म्हणायचंय की वेळ किती चालला शॉर्टकट मध्ये सुद्या की सर त्याला काय तेव्हा तुम्ही सांगितलंय मला बोलायला तर बोलू द्या ना, 2 शब्द ज्ञानाचे सांगू द्या ना. अख्ख्या ह्याच्यात एक जरी व्यक्तीने माझे म्हणजे हे व्यसन जर सोडलं तरी पण हा कार्यक्रम ना काय म्हणायचं, हा सक्सेसफुल झाला. काही नाही त्याला हे करून. हे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या खरंच बंद झाल्या पाहिजे, मला एवढं एक सांगायचंय. पण हे प्रॅक्टिकली पाहिलं ना, खरंच खूप अवघड आहे. आपण म्हणतो ह्या गोष्टी, पण खूपच अवघड आहे. चला, थँक्यू बाबा, मला बटवा दिल्याबद्दल. तुमचा रिटर्न देऊन टाकते मी, पण थँक्यू. पण मलाही अशी अपेक्षा आहे की ती सोडली म्हणजे खरंच सोडली पाहिजे. सर हे काय सांगतं, म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्या पण मिसरी लावतात किंवा काय, मी दररोज त्यांना सांगते, आई तुम्हाला हे असं होईल, त्यांची एंजिओप्लास्टी झालेली आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात. आईला मी सांगते, आई तुम्ही लावू नका, हे नका करू, जाऊ दे, मला आत्तापर्यंत कधी काही नाही झालं तर काय होणार आहे, आता इथून पुढे तरी काय होणार आहे. म्हणजे कसं ते एक पिढी आहे की थोडंसं ऐकायला हे नाही होत. पण जी पिढी गेली आहे त्यांचं आता काही अडचण नाही की बाबा त्यांचं झालंय गेलंय. पण आहे ना, मला तर हे सांगेन की सर्वात महत्त्वाचं, ड्रिंकर लोकांनी तेवढी फक्त काळजी घेतली पाहिजे की बाबा, म्हणजे खूप हे आहे की आपण ते सोडू शकत नाही किंवा काय नाही. पण माझं एक हे आहे की बाबा तुम्ही प्रमाण हळूहळू कमी करून एक दिवस असा येईल की नक्कीच ते व्यसन जे आहे तुम्ही सोडचं. धन्यवाद सर, बोलायला संधी दिल्याबद्दल. बाई.